ओके. तो आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. आणि हे बुक ज्या व्यक्तीने लिहिलंय त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन आहे, नाव आहे डॉक्टर इपन कोशी. आणि ही व्यक्ती आहे एमडी मेडिसिन. सगळ्यात महत्वाचं की हे मॅरिऑट म्हणून एक चेन्नईला खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये ते डीनचं काम करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ते आता डीएक्स मध्ये आहेत क्राऊन डायमंड. यांची खासियत आता अशी आहे की यांच्या थ्रू अख्खा नायजेरिया वाढलाय. नायजेरिया कंट्रीमध्ये डीएक्सनचा एकही स्टॉक पॉइंट नसताना कुरिअर पाठवून मटेरियल व्हॉट्सअप वरून किंवा तुम्ही म्हणा की फेसबुक वरून नेटवरनं लोक जॉईन करून प्रोडक्ट पोहोचलं गेलं. ज्यावेळेस नायजेरियामध्ये डीएक्सन लॉन्च झालं, ऑफिस झालं, त्यावेळेस ती व्यक्ती होती क्राऊन डायमंड. म्हणजे जिथं प्रोडक्ट नसताना सुद्धा त्या कंट्रीमध्ये क्राऊन डायमंड होऊ शकतो. तर आता हे जे बुक आहे त्याचं नाव काय? बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. म्हणजे ॲलोपॅथीचा जिथं लोकांना भरपूर पैसे दवाखान्यात घालून सांगतात की आता आमच्याकडे काही इलाजच होऊ शकत नाही, अशा पेशंटला सुद्धा चमत्कारिक रिझल्ट आपल्याकडे आले. इव्हन ब्लड कॅन्सर पासून, किडनी फेल्युअर पासून, कुठलाही. तर हे असं का होतं याचा रिसर्च रिपोर्ट डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकता की याचा एव्हिडन्स म्हणून हे पुस्तक आहे. ऍक्च्युली हे पुस्तक आपल्याकडं म्हणजे 100 रुपीजला विकायला सुद्धा आहे. आणि हे पुस्तक बरीच लोक वाचत नाहीत किंवा त्यांना ते एक्झॅक्ट कळत नाही. त्यामुळे आपण पुस्तकाचा सारांश आज लोकांना समजून सांगणार आहोत. तर ज्या लोकांना तुमच्या मित्रांना कोणाला कॉल करायचे पटापट मीटिंगला बोलून घ्या, आपण त्याची माहिती चालू करूया. सगळ्यात महत्वाचं पहिलं सेंटेन्स, अ सेलिब्रेशन ऑफ हेल्थ विथ स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा. सेलिब्रेशन म्हणजे उत्सव. ज्यांना डीएक्सन त्याच्या नशिबाने खायला मिळालं त्याच्या जीवनाचा उत्सव सुरुवात झाला. पण त्यासाठी त्याने काय खायचंय? मजबूत स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा. तर सगळ्यात महत्वाचा त्यांनी काय लिहिले? वाचकांनो म्हणजे डिअर रीडर, वी हॅव बीन वंडरफुल अँड रिअली क्रिएटेड द लीस्ट वी कॅन डू इन रिटर्न फॉर दिस गिफ्ट ऑफ लाईफ. म्हणजे आपल्या जीवनाला याची एक अमूल्य भेट आहे. कशासाठी? इज टू कीप अवर बॉडी हेल्दी. आपली बॉडी निरोगी राहण्याकरता. तर आजच्या माणसाने नेमकं काय? वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो तसंच आपलं शरीर बनतं. त्यामुळे तुम्ही दररोज काय खाताय ते महत्वाचं आहे. द बुकलेट इज अबाउट अ सिंपल ॲक्वेटिक अल्गी कॉल्ड, म्हणजे आपण काय म्हणूया की स्पेसीज, एका समुद्री शेवाळापासून बनलेले जी वनस्पती आहे त्याची सगळी पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि शिवाय तुम्हाला गॅनोडर्मा लुसिडम मधली पण पूर्ण माहिती याच्यामध्ये मिळायला लागेल. सगळ्यात महत्वाचं आता काय झालंय की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कशामुळे होतं? ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे आपण बघितलं टेम्परेचर वाढत चाललं किंवा वातावरणातला क्लायमेट चेंज होत चाललं आणि इन्क्रीजिंग इन्सिडन्स ऑफ कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस भरपूर वाढत चाललंय. याच्या पुढे जाऊन डायबिटीस भरपूर वाढत आहेत. लोकांची वजनं भरपूर वाढत चालली. वजनदार लोक दिसायला लागली तुम्हाला. त्यामुळे अगदी लहान वयात लोकांना हार्ट अटॅक यायला सुरुवात झालीये. आणि खरं तर म्हणजे या आधुनिक युगामध्ये माणसं खरं तर चांगली हेल्दी व्हायला पाहिजे होती. पण ह्या मॉडर्न युगामध्ये माणसं जास्त अचानकपणे आजारपणाकडे झुकायला लागली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पटकन स्वतःमध्ये बदल करून घेणं गरजेचं आहे. कशामध्ये? तुमच्या विचारामध्ये. इन अवर थिंकिंग अँड मूव टू अ सिम्पलर वे. तुम्हाला सामान्य साध्या पद्धतीने कसं जीवन जगता येईल याचा विचार तुम्ही लवकरात लवकर करायला पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचं, हे जर आपण केलं नाही तर या पृथ्वीवरती बरंच काहीतरी आपल्या अनुभवाला लागू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, अन एज विथ नो डिसीज नो व्हायलन्स. म्हणजे तुम्हाला असं शरीर तुमचं तयार करायचंय त्याच्यात कोणताही आजार नाही, अशांती नाही, शांत व्यक्तिमत्व, नो इनटॉलरन्स असहिष्णुता. म्हणजे तुम्हाला असं कोणीतरी कमी लेखतंय, मोठं लेखतंय, आपण म्हणतो ना जातीयवाद, भेदभाव किंवा कमीपणाची भावना, नो जेलसी, एकमेकाचा द्वेष, मत्सर अशी असायलाच नाही पाहिजे कुठं सुद्धा. येस, दिस कॅन बी डन विथ अ सिंपल अल्गी अँड सम मशरूम स्पोर्स. हे फक्त आणि फक्त होऊ शकतं त्या माणसांच्या बॉडीमध्ये योग्य प्रकारे स्पिरुलिना आणि आर्जेजेल खाल्ल्यानंतर. आपोआप लोकांच्या मधला व्हायलन्स, इनटॉलरन्स, जेलसी सगळी कमी व्हायला लागेल आणि लोक डिसीज फ्री आयुष्य जगायला लागतील. एवढं सगळं ब्लेसिंग फक्त आपल्याला मिळणार आहे हे प्रोडक्ट खाल्ल्यानंतर.
यामुळे सगळ्यात महत्वाचं आता हे पहिलं काय आहे की व्हॉट यू हॅव लर्न इज मेअर हँडफुल, व्हॉट यू हॅवंट लर्न इज द साईज ऑफ द वर्ल्ड. तुम्हाला जे आता तुटपुंज जे काय माहिती झालंय त्याच्यावरती आपण आपलं उभं आयुष्य अख्खं काढतो, पण तुम्हाला मला माहितच नाही अशा कितीतरी अद्भुत गोष्टी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या परिचित कधी सुद्धा होत नाही. एवढं मोठं या जगात असं अद्भुत सगळं पसरलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं या माणसाकरता आपण धन्यवाद देऊया की डॉक्टर लिमच्या मुळे हे सगळं आपल्याला पाहायला मिळते, ऐकायला मिळते. तर त्याचा चॅप्टर 1 आहे स्पिरुलिना. स्पिरुलिना युअर बॉडी डिझर्व इट. म्हणजे तुम्ही लोकमान्य टिळकांचं वाक्य ऐकलंय की नाही, आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच. तसं स्पिरुलिना तुमच्या शरीराला तुम्ही द्यायलाच पाहिजे. आणि एक वाक्य बघा हिपोक्रेटसचं, लेट मेडिसिन बी दाय फूड अँड फूड बी दाय मेडिसिन. म्हणजे तुमचा आहार हेच तुमचं औषध असायला पाहिजे. औषधं जेवणासारखी खाऊ नका. काय लोकांच्या घरात बघितलं का, टीव्हीच्या बाजूला एक डबा असतो, नाश्त्याच्या अगोदर, नाश्ता झाल्यावर, जेवायच्या अगोदर, जेवल्यावर, झोपण्या अगोदर म्हणजे एवढं सगळी औषधं खात बसायची आवश्यकता नाही. तर तुम्ही जेवणासारखी औषधं खाऊ नका. तुमच्या जेवणाच्या आहारामधनच बॉडीला लागणारे सगळे व्हिटॅमिन्स मिळायला पाहिजेत. स्पिरुलिना इज नेचर्स मोस्ट कम्प्लीट सोर्स ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिशन. आजच्या पृथ्वी तलावरचं सगळ्यात मोठं निसर्गातलं पूर्ण अन्न म्हणून अगदी आपण काय म्हणूया त्याला, ऑर्गॅनिक कल्टिवेशन. म्हणजे चांगल्यात चांगल्या प्रकारचं असे सुरक्षित असं ते पूर्ण आहार आहे, ते आपण घ्यायला पाहिजे. अगदी 3.5 बिलियन वर्षापूर्वी ते कधीतरी लावलं होतं, आपल्यापर्यंत आलंय. आणि त्याच्यामुळे इट इज इनिशियल सोर्स ऑफ ऑक्सिजन फॉर अवर ऍटमॉस्फिअर. त्याच्यामुळे वातावरणात जास्तीत जास्त ऑक्सिजन राहतो. ओके, त्याच्यामुळे आपल्या बॉडीत असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याची खासियत एक लक्षात ठेवा, देर इज नो अदर सिंगल सोर्स ऑफ फूड दॅट कॅन गिव्ह द युनिक ब्लेंड. म्हणजे एकमेव असं मला पृथ्वी तलावरचं कुठलंच अन्न नाही, म्हणजे एकच कुठली पण वनस्पती खायची तुम्ही आणि त्याच्यात सगळ्यात जास्त औषधी घटक असायला पाहिजे, अशी एकमेव आहे, ती आहे स्पिरुलिना. आणि त्यातल्या त्यात डीएक्सएनची क्वालिटी स्पिरुलिना हायली अल्कलाईन, सगळ्यात महत्वाचं. मग आता क्लोरोफिल मुळे स्पिरुलिना गडद हिरवा कलर आलेला आहे. आणि याच्यामुळे काय होतं, क्लोरोफिल गेट्स कन्व्हर्टेड टू हिमोग्लोबिन. त्याच्यामुळे तुमचं जास्तीत जास्त हिमोग्लोबिन बनण्याला मदत होते क्लोरोफिल असल्यामुळं. मग आता जर आपण बघितलं, झाडांचा सेल आणि हिमोग्लोबिनचा सेल याच्यामध्ये काय फरक असतो, फक्त झाडांचा सेल जो असतो ना त्याच्यामध्ये असतं मॅग्नेशियम आणि हिमोग्लोबिनचा सेंट्रल सेल कुठला असतो, आयर्न. एवढा एकच बदल असतो, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे जर तुम्ही क्लोरोफिल खाल्लं, हरित रंगद्रव्य, तर तुमचं हिमोग्लोबिन जास्तीत जास्त बनतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आपल्या शरीराच्या आत इन्क्रीजेस ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तातून जास्तीत जास्त ऑक्सिजन बॉडीमध्ये फ्लो व्हायला मदत मिळते. आणि त्याच्यामुळं इट इज इसेन्शियल फॉर असिमिलेशन. म्हणजे एकमेकाला सपोर्ट करून मिसळून जाणे, आत्मसात करणे असं आपण म्हणूया त्याला. असिमिलेशन म्हणजे आत्मसात करणे. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला लागणारे अमायनो ऍसिड्स आणि सिंथेसिस ऑफ एन्झाइम्स जास्तीत जास्त मिळायला सुरुवात होतात. याच्याशिवाय फायकोसायनिन मुळे स्पिरुलिनाच्या, जर तुम्ही असं ग्लासमध्ये पाणी केलं, ओके, नोनीचं पाणी आहे बरं, दुसरं कुठलं पाणी नाहीये, त्याच्यामुळे फायकोसायनिन असतं, त्याच्यामुळे त्याला निळसर कलर येतो. आणि इट इज अ स्ट्रक्चर सिमिलर टू बिलिरुबिन. म्हणजे ज्या लोकांना लिव्हरच्या रिलेटेड आजार असतात त्यांना सुद्धा त्याच्यामुळे असे कुठले आजार होणार नाहीत. त्याच्यामुळे जर तुमच्या खाण्यामध्ये स्पिरुलिना दररोज आली तर तुम्हाला जास्तीत जास्त निरोगी लाईफ मिळू शकतं आणि तुम्ही कुठल्याही वातावरणातल्या बदलाला त्याच्या विरुद्ध लढा देऊ शकता. कॉम्बॅट म्हणजे लढणे, म्हणजे अचानक थंडी, अचानक पाऊस, अचानक ऊन, अचानक गारठा सुटलाय, याचे काय वातावरणात बदल होतात. तुम्ही जर स्पिरुलिना खात असाल तर तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. किंवा हवेत प्रदूषण असतं, ऑइल मिक्स हवा, ऑइल आहे, गॅस आहे, हेवी मेटल्स, न्यूक्लिअर आयसोटोप्स, ह्याच्यातनं काय नुकसान होत नाही. स्पिरुलिना इज अ नॉन म्युकस फॉर्मिंग अँड नॉन ऍसिड फॉर्मिंग. स्पिरुलिना खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढत नाही, स्पिरुलिना खाल्ल्यामुळे सर्दी होत नाही, उलट असेल तर ती निघून जायला मदत व्हायला लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचं 1 किलो स्पिरुलिनाची पावडर म्हणजे 1000 किलो फळभाज्या. याच्याशिवाय सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट मी तुम्हाला आता सांगतोय, नीट कान देऊन ऐका. GLA गामा लिलोनिक ऍसिड is an omega-6 fatty acid that plays a crucial role in brain development, normal growth and development. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं GLA असतं आईच्या दुधामध्ये, त्याला म्हणतात ओमेगा-6 फॅटी ऍसिड. त्यामुळं जी लहान मुलं आईचं दूध भरपूर पितात त्या मुलांचा मेंदू सशक्त होतो, हेल्दी होतो, बाळाची वाढ चांगल्यात चांगली व्हायला लागते. सगळ्यात महत्वाचं. आणि ज्यांना GLA मुबलक मिळाले लहानपणी त्यांना सगळ्यात महत्वाचं स्पिरुलिनामध्ये पण आहे GLA. आईच्या दुधा एवढं पवित्र त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ओमेगा-6 फॅटी ऍसिड मिळायला लागेल. त्याच्यामुळं ज्या लोकांना डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे ज्यांना लोकांना डायबिटीस होतं की नाही त्यांना बघा थकवा येतो, कमी दिसायला लागतं, अंधुक दिसायला लागतं, विकनेसपणा जाणवायला लागतो, किंवा त्यांना संधिवात, काही लोकांना संधिवात असतो. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना संधिवात आहे, ज्यांना क्रोनिक ॲलर्जी आहे, ज्यांना अंगाला असे चट्टे, इसब, खरूज, नायटे उठायला लागलेले आहेत, किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स, वांग पुरळ यायला लागलेले आहे, हे जर ओमेगा-6 तुम्ही खाण्यात आलं, स्पिरुलिना खाण्यात आल्या, तर तुम्हाला यातलं कुठलं कॉम्प्लिकेशन झालं असेल तर ते रिकव्हर व्हायला मदत व्हायला लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे अँटीव्हायरल म्हणजे कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, साथीचे आजार, पाण्यातनं पसरणारे आजार, हवेतनं पसरणारे आजार होऊ देणार नाही. अँटी कॅन्सर, कॅन्सरला अजिबात वाढू देत नाही. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवतं, डायबिटीस बरा करायला मदत करतं. त्याच्यामुळे स्पिरुलिना हे खूप महत्वाचं आहे. जेवढं जास्तीत जास्त खाल तेवढा फायदा आहे. आणि अजून काय करतं ते स्पिरुलिना तुमची प्रतिकारक शक्ती भरपूर वाढवतं. रेग्युलर कंझम्पशन ऑफ स्पिरुलिना प्रोड्युसेस एनहान्स ऍक्टिव्हिटी ऑफ बोन मॅरो. म्हणजे आता बोन मॅरो म्हणजे जिथं आपलं हिमोग्लोबिन तयार होतं, रक्तातनं हिमोग्लोबिन कन्व्हर्जन जिथं येतं आपल्याला, त्याला म्हणतात बोन मॅरो सेल. बोन मॅरो सेल, टी सेल, नॅचरल किलर सेल म्हणजे सगळ्यात महत्वाची रोग प्रतिकार शक्ती वाढणारे, जे आपण WBC मोजतो की नाही आपण, RBC WBC काउंट, रक्ताचं आपण हे करतो, ब्लड ह्युमक्टन स्ट्रक्चर करतो, त्याच्यामध्ये जे सेल असतात म्हणजे फायटर सेल्स म्हणतात त्याला. अचानकच तुम्हाला ताप येतो, काहीतरी चावलंय, वडापाव खाल्लाय, कुठनं गडबड काहीतरी झाली, अचानकच तुम्हाला पोट दुखायला लागतं, असा जो प्रकार उद्भवू शकतो त्यांनी होणार नाही. याच्याशिवाय हे तर सेल चांगले वाढतातच, त्यामुळे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहते. याच्याशिवाय स्प्लीन म्हणजे जिथं आरबीसी, जे खराब आरबीसी तिथं परत येतं रिसायकल व्हायला पहिल्यांदा स्प्लीन मध्ये. थिमस ग्लँड, थिमस ग्लँड जर कमजोर झाली तर कदाचित महिलांना ब्रेस्ट मध्ये लंप येतात, ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. या थिमस ग्लँड ही इम्युन कंट्रोल साठी वापरणारी ग्रंथी आहे. ती स्पिरुलिना जास्तीत जास्त खाल्ल्यावर, खाना दररोज 8, 12, 15, 20, तुमची थिमस ग्लँड पॉवरफुल व्हायला लागेल. याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे बाहेरचे व्हायरल अटॅक होऊ शकतात, बॅक्टेरियल अटॅक होऊ शकतात, ते होणार नाहीत. त्यामुळं एक ढाल आहे ती ढाल आपल्या बॉडीच्या विरुद्ध, आणि होल बॉडी पूर्ण शरीराची काळजी घ्यायला लागते. त्याच्यामुळं हिमोग्लोबिन जर तुमचं वाढतच वाढतं. सगळ्यात महत्वाचं हा पर्सनल तुम्ही प्रत्येकाने अनुभव घ्या, लोकांना सांगा. आणि प्रीबायोटिक आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं निसर्गातनं तयार झालंय, अँटीबायोटिक नाही. अँटी म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक म्हणजे निसर्गाला अनुसरून नॅचरल. त्याच्यामुळे हे खाल तेवढा जास्तीत तुम्हाला फायदा व्हायला लागेल. याच्याशिवाय जर हे प्रीबायोटिक असल्यामुळं जर तुम्हाला पोटाचा आजार असेल, म्हणजे बघा काय लोकांना पोटात आगाग होतं, अपेंडिक्स, अल्सर किंवा जळजळ व्हायला लागतं, संडासमध्ये आगाग व्हायला लागते, पोट दुखायला लागतं, किंवा इरिटेबल बावल सिंड्रोम, IBM एक आजार असतो, IBS, ओके, किंवा पोटात जंत होतात, किंवा संडास साफ होत नाही, पोट गच्च राहायला लागतं. हे सगळे आजार फक्त स्पिरुलिना रेग्युलर तुम्ही असं एक ग्लासभर गरम पाणी घ्यायचं, स्पिरुलिनाची पावडर टाका, हे आणि थोडं लिंबू सरबत पण करू शकता, त्यात पण पिऊ शकता. हे जर केलं तर तुमच्या पोटाचा फ्लोरा अँड फौना म्हणजे आतलं आतडं आहे तसं छान छान बनायला लागेल, त्याला इजा अजिबात होऊ देणार नाही. आणि त्याच्यामुळं
सगळ्यात महत्वाचं, ज्या ठिकाणी बॉडी जास्त अल्कलाईन वातावरणामध्ये कॅन्सर पेशी वाढूच शकत नाही, आणि स्पिरुलिना 100% अल्कलाईन आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना प्रोव्हाइड्स बोथ दस प्रिव्हेंटिंग, म्हणजे कॅन्सर पासून बचाव होऊ शकतो. त्याच्यानंतर अँटीमिटोटिक. अँटीमिटोटिक म्हणजे काय माहितीये का? काही लोकांना मेटासिस कॅन्सर असतो बघा. म्हणजे आपण बघितलं ना, समजा एखादी लेडीज आहे, तिला ब्रेस्ट मध्ये कॅन्सर झाला, मग त्यांनी ब्रेस्ट रिमूव्ह केलं, मग 2 वर्षांनी दुसऱ्या ब्रेस्ट मध्ये झाला, मग युट्रस मध्ये झाला, मग हाडामध्ये पसरला. असं ते काय करतं, तिथल्या तिथं त्याला पॅक करून टाकतं आणि त्याचं असं पसरू देत नाही. त्याला असं पॅक करत करत त्याला कॅन्सर सेल किल करून टाकतं. त्याच्यामुळं म्युटेशन त्याचं अजिबात होत नाही. याच्याशिवाय जे लोकांना कुपोषण जास्त आहे, माल न्यूट्रिशन, तर कुपोषित बालकं बघितली ना आपण, काल परवा आपण चिल्ड्रन स्पेशलिस्ट, मला वाटतं काल की परवा आपण पाहिलं 14 नोव्हेंबरला. तर तो जो चॅप्टर आहे, सगळ्यात महत्वाचं, आत्ताची मुलं अशक्त येतात, वीक येतात, कमजोर येतात, त्याच्याकरता प्रेग्नंट महिलांना हे भरपूर खायला द्या. त्याच्यामुळे मुलं कुपोषित अजिबात राहणार नाही. याच्याशिवाय ज्या लोकांना हृदयाचं कमजोर आहे, पल्पिटेशन होतं, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, छातीत दडदड वाटते, छातीत दुखते, ही तुमचं हृदय, हृदयाच्या पेशी, हृदयाच्या आर्टरीज, वेन्स, हृदयातले वॉल असे तगडे करतात, तगडे मजबूत करायला लागतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्ही असं बघायला लागाल की ज्या लोकांचं वय जास्त आहे आणि त्यांनी जर स्पिरुलिना खायला सुरुवात केली, तर तुम्हाला छातीत जरा धडधडल्यासारखं वाटायला लागेल, दिल धकधक करणे लगा. असं का होतं? तर तिथल्या पेशी किंवा तिथले आपण काय म्हणूया, आर्टरीज, वॉल्स, ओके, तिथल्या धमन्या, ते मजबूत करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला तसंच जाणवतं, घाबरायची काय सुद्धा आवश्यकता नाही. त्यामुळे तुमचं हृदय सशक्त बनवायला घेईल. अजून महत्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे जेव्हा महिला प्रेग्नंट असतील त्यावेळेस जर त्यांनी स्पिरुलिना जर भरपूर खाल्ल्या, तर त्यांचं हिमोग्लोबिन छान राहायला लागतं. आणि हिमोग्लोबिन जर चांगलं राहिलं तर बाळाची वाढ चांगली होते, मिसकॅरेज होत नाही, बाळात व्यंग जन्माला येत नाही, बाळाला कावीळ कधी होत नाही, बाळाला काचेच्या पेटी ठेवावं लागत नाही, कारण त्याला मुबलक मिळतात व्हिटॅमिन्स. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त आहे. गाईच्या दुधा एवढं पेक्षा जास्त कॅल्शियम त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मुलांची हाडं बिडं असं लांब सडक बाळ, 6-7 पाऊंडाचं टकाटक बाळ जन्माला लागतात. त्याच्यामुळं मुलांची वाढ निकोप होण्यासाठी प्रेग्नंट महिलांना स्पिरुलिना अत्यंत महत्वाची आहे. याच्याशिवाय द प्रोटीन कंटेंट गिव्हज होलसम एनर्जी टू मदर. त्याच्यामुळे त्याच्यात प्रथिनं खूप असल्यामुळं त्या आईचा आहार, पूर्ण आहार चांगल्यात चांगला व्हायला लागतो. त्यामुळे त्या गर्भाची वाढ पण चांगली होते. आणि जेव्हा आई डिलिव्हरी होते, तिला बाळ होतं, तेव्हा त्या आईला, बाळाला पाजण्याकरता दूध मुबलक प्रमाणात अवेलेबल येतं. म्हणजे बऱ्याच आपण लेडीजला बघतो, कधी कधी आई एवढी कमजोर असते की तिला दूधच येत नाही किंवा अपुरं दूध येतं, बाळाचं पोट भरत नाही, मग बाळ आजारी, बाळाचं वजन कमी भरलं. हे जर उद्याचा जाऊन गुंता वाढवून घ्यायचा नसेल तर प्रेग्नन्सीमध्ये स्पिरुलिना भरपूर खायला द्या. इव्हन बाळ छोटं जरी असेल तरी तुम्ही त्या दुधामध्ये स्पिरुलिना, म्हणजे तुम्ही जर वरचं दूध जरी पाजत असाल बाळांना, तर त्याच्यामध्ये स्पिरुलिना अशी ओपन करा, त्यातली पावडर टाका. आणि छोट्या मुलांना स्पिरुलिनाचं दूध छान आवडतं, वाटीमधलं, खीर केली एखादी छोटी तरी पण तुम्ही ते देऊ शकता. जी मुलं स्पोर्ट्स खेळतात, म्हणजे कबड्डी खेळतोय, खो खो खेळतोय, बॅडमिंटन खेळतोय, टेनिस खेळतायत, अजून कुठला बास्केटबॉल आहे, तुमचा कुठलाही गेम असू द्या, जर मुलांना हे तुम्ही दिलं, स्पिरुलिना इज द अल्टिमेट नॅचरल फूड फॉर ऍथलीट्स, म्हणजे खेळाडूंच्या करता एक चांगलं अन्न आहे. त्याच्यामुळे इट प्रोव्हाइड्स प्युअर एनर्जी, एनर्जी वाढायला लागेल, एन्ड्युरन्स, स्टॅमिना वाढायला लागेल. आणि जर त्याला समजा टेनिस एल्बोची इंजुरी आहे, पाठ दुखायला लागली, पेन्स होत आहेत बॉडीमध्ये, तर एखाद्या गेम मध्ये आजारी पडला, मुक्का मार लागला, तर रिकव्हरी फास्ट होते स्पिरुलिना. त्यामुळे जर कोणाला फ्रॅक्चर डेव्हलप झाला असेल, आजारपणातनं उठला असेल, तर रिकव्हरी फास्ट होण्याकरता स्पिरुलिना त्यांना भरपूर खायला द्या. आणि FAO, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, हॅज डिक्लेअर, काय डिक्लेअर केले, हे उद्याचं भविष्यातलं चांगलं अन्न आहे. आता मला सांगा की आता आपण बघितलं, करोना आला होता आणि आपण हवाच घेऊ शकत नव्हतो, आपण काय मास्क सगळे वापरायला लागलो. उद्या जर असं काय झालं, जमिनीमध्येच पॉयझन झालं आणि जे काय पिकलं ते सगळं धान्यातच गडबड झाली, तर काय खाणार तुम्ही? धान्यच खाऊ नका, जमिनीत पॉयझन टाकून दिलं, तर तुम्हाला त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं खावं लागणार आहे स्पिरुलिना.
हे उद्याचं अन्न आहे पृथ्वी तलावरचं, आपल्या हातात आलंय डिएक्शन वाल्यांच्या. सगळ्यात महत्वाचं, जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते, द ग्रेटेस्ट फूड ऑन अर्थ, पृथ्वी तलावरचं हे 1 नंबरचं अन्न म्हणून त्याला मान्यता दिली आहे. बेस्ट नॅचरल फूड इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये डिक्लेअर केलंय त्यांनी. त्याच्यामुळं पीपल हु एक्सपिरियन्स द इफेक्ट्स कॉल इज सुपर फूड आहे ते सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे रेग्युलर कन्झ्युम करा. छोट्या मुलाने 3, मोठ्या माणसांनी 6, म्हाताऱ्या माणसांनी 12, पेशंटनी 12. त्याच्यामुळे जास्तीत जास्त घ्यायला सुरुवात करा. आणि हे सगळे आहेत त्याचे रिसर्च पेपर. आपला युट्यूब चॅनल कधी ओपन केला की हे सगळे पेपर तुम्हाला रिसर्च दिसतील. याच्यात काय काय लिहिलंय, अँटीव्हायरल, साथीचे आजार होऊ देणार नाही, कॅन्सर बारा करायला मदत करेल. याच्यानंतर अजून काय लिहिलंय, कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये करण्यासाठी मदत करेल. ज्यांना रातांधळेपणा, चष्म्याचा आजार आहे, कमी दिसायला लागतं, डोळ्यातनं पाणी यायला लागतं, नजर कमी व्हायला लागली, त्यांना खायला द्या. त्याच्यानंतर डायबिटीस पेशंटला द्या, ह्यांनी शुगर वाढणार नाही. फायकोसायनिन त्याच्याकरता कॅन्सर पेशंटला पण देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर तुम्ही दिलं तर तुमच्या पेशीच्या आतमध्ये जे काही ऍसिडिक इन्फेक्शन झालं असेल ते इट्स रेडिकल स्कॅव्हेंजर, सगळा कचरा बॉडीतनं बाहेर फेकून देण्यासाठी चांगल्यात चांगलं काम करतं. तर तुलना ही खाल्लीच पाहिजे. याच्यानंतर आपण काय बघणार आहे, गॅनोडर्मा, द किंग ऑफ हर्ब्स. ओके, आरजीजीएल बद्दल आता आपण माहिती ऐकणार आहोत. बघा इथे काय लिहिलंय, गॉड सेड, म्हणजे देव असं म्हणाला होता. काय म्हणाला देव, देवकर नाही बरं का, फक्त देव म्हटलंय. गॉड सेड, आय गिव्ह यू एव्हरी सीड bearing plant which is on the face of all the earth. तुम्हाला जगण्याकरता या पृथ्वीतलावरती अशी प्रत्येक वनस्पती बनली आहे जी तुमचा जीव वाचवू शकते, जी तुम्हाला आजार होऊ देणार नाही. म्हणजे या निसर्गाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याकडे धन्वंतरीनं अख्खा दवाखाना भरून ठेवलाय. त्या वनस्पती तुम्हाला मला माहित नाही, असं प्रत्येक बी जन्माला आलंय, हे प्रत्येक पेड पौधा जन्माला आलाय ज्यातनं तुमचा आजार जाऊ शकतो. म्हणून तुम्ही ते झाडपाला जास्तीत जास्त खायला पाहिजे. तुम्ही शेळ्या मेंढ्या कधी बघितले का, त्यांना ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, कॅन्सर कधी आलाय का? तुम्ही शेळ्या पाळताय आणि देताय, मटण खात बसताय. शेळ्या कधी आजारी पडलेल्या मी तर नाही पाहिले, त्यांना काय होतंय. सगळ्यात महत्वाचं झाडपाला म्हणजे हे सगळं आपल्यापर्यंत आलंय, परमेश्वराने आपल्याकरता बनवलंय. आपण ते नॅचरल फूड घेत नाहीये. ओरिजिन ऑफ गॅनोडर्मा लुसिडम कुठनं आला, सगळ्यात महत्वाचं हे चायनीज मधनं आपल्यापर्यंत आलंय. आणि हे आपण जर बघितलं की 10,000 झाडं असतात असं त्यांनी लिहिलंय. या 10,000 झाडामधनं कुठंतरी एखादं असतं ऋषी हर्ब, वॉज कॉल्ड द मोस्ट इम्पॉर्टंट इलिक्सिर. इलिक्सिर म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, चिरंजीवी. ओके, अमृत, अमृत. ओके, म्हणजे गॅनोडर्माला अमृत म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे. आणि जुन्या काळामध्ये हे चायनाचे राजे राजवाडे खायचे. त्यांना काय झालं तर अगोदर सैनिक खाऊन बघायचं, ओके का, चांगला आहे का, मग ते राजापर्यंत खायला जायचा. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर राजाला न विचारता जर स्वतःच खात राहिला तर तुम्हाला पनिशमेंट होती, जेलमध्ये टाकायची लोक ते. त्यामुळे तुम्हाला आम्हाला खायला अलाउड नव्हतं, फक्त टेस्ट घ्यायला अलाउड होतं. एवढं सगळं आपल्यापर्यंत डॉक्टरने राजाचं अन्न आणून ठेवलंय. त्याच्यामुळं आपण कितीतरी वेळा त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. आपल्याला गॅनोडर्माची गरज का आहे, व्हाय डू वी नीड गॅनोडर्मा? सगळ्यात महत्वाचं, आता प्रत्येक मनुष्य जीवन, वी आर लिव्हिंग इन अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेस, ताणतणाव, प्रदूषण, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, अँड इन ऍडिशन आर कन्झ्युमिंग फूड. तुम्ही आता जे जे अन्न खातात त्याच्यामध्ये खूप साखर आहे, खूप मीठ आहे, त्यांनी फॅट म्हणजे तुमची चरबी खूप वाढते, कोलेस्ट्रॉल वाढत जातं. आणि त्याच्यामध्ये ऍडेड केमिकल, ऍडिटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह, कलर, सगळं सगळं टाकून दिले. आपण खातोय मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पिस्ता, बर्गर, कोला, झोमॅटो, हे नको नको ते खात बसताय. ते सगळं न्यूट्रिशन व्हॅल्यू काय नाहीये, पण असं भरपूर खाल्लं गेलंय. त्याच्यामुळे काय होतं, दिस प्लेस अस इन अ स्टेट ऑफ ऍसिडिटी अँड प्रिलनेस. अशी जी लोक बाहेरचं भरपूर खात राहतात त्या लोकांना ही आजारपणाची जे कंडिशन आहे, फक्त अजून स्फोट नाही झाला, डायरेक्ट त्याला काहीतरी होतंय, अचानकच अटॅक येतोय, अचानकच ताप थंडी वाजून येते, अचानकच पोटातनं जुलाब व्हायला लागतात त्याला. पण हे तुम्ही अतिरेक बाहेरचं जे खाता, हॉटेलिंग फूड खाता, त्यातनं ऍसिड तुमच्या बॉडीतली प्रचंड वाढत राहते. तुम्ही आता प्रिलनेस कंडिशन मध्ये आहात. त्याच्यामुळे इनॉर्मस रिसोर्सेस अँड मनी, कित्येक या पृथ्वी तलावरचा पैसा
डॉक्टरांना डॉक्टरकी शिकवणे, त्यांची हॉस्पिटल उभारणे, मेडिकल औषधांचा शोध लागणे, याच्यातच भरपूर पैसा खर्च, वाऱ्यासारखा पैसा खर्च होतोय. आता बघितलं की नाही करोनामध्ये सापडलं काय? सापडलं मास्क बांधा, सॅनिटायझर वापरा. पण एक माणूस दवाखान्यात गेला की 2,20,000 बिल. आज डायरेक्ट एंट्री असायची त्याची. म्हणून शहाणे व्हा, शहाणे व्हा. इट इज अ वायझर टू बी इन अ स्टेट ऑफ ऑप्टिमल हेल्थ. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर, आणि तुम्हाला आजारच होऊ द्यायचे नसेल तर, आणि हॉस्पिटल आपल्या जीवनात येऊच द्यायचं नसेल तर, तुम्हाला काय करायचंय? गॅनोड्रामा तुमच्या मदतीला आलाय, DXM तुमच्या मदतीला आलंय. हे काय करणार आहे? तुमची इम्युनिटी वाढवणार आहे. आणि ह्याच्यात काय आहे? इम्युनिटी का वाढते? प्रतिकारशक्ती का वाढते? अँड इट्स युनिक अडॉप्टेशन क्वालिटी. अडॉप्टेशन क्वालिटी म्हणजे हे नॉन टॉक्सिक आहे, नो साइड इफेक्ट आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्या कुठल्याही आजारावरती न काम करता तुमचं अख्खं शरीर तंदुरुस्त करणार आहे. नॉर्मलाइजेस एव्हरी सिंगल सेल ऑफ अवर बॉडी. स्पिरुलिना हॅज अमेझिंगली प्रोफाउंड न्यूट्रिशनल कंटेंट. हे वाक्य नीट बघा मी काय सांगतोय. स्पिरुलिना ही पौष्टिकची म्हणजे भरमार आहे, पौष्टिकची राणी म्हणू आपण, न्यूट्रिशनल क्वीन असं आपण त्याला म्हणू शकतो. बट गॅनोडर्मा इज अ फार्मॉलॉजिकल कंटेंट. गॅनोडर्मा मध्ये थेरपॅटिक व्हॅल्यू, औषधी गुणधर्म आहेत, प्रूव्हन, जे तुम्हाला कुठल्या तरी अँटीबायोटिकच्या द्वारे थोडे 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 घटक पुरवले जातात. नॅचरल नाहीये, ते केमिकल आहे. हे नॅचरल आहे, फार्मॉलॉजिकल बेस आहे त्याला, आणि त्याला बेस आहे न्यूट्रिशनलचा. त्यामुळे दोन्ही एकमेकाला पूरक आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळं आपण असं समजू की आपल्याला न्यूट्रिशनल पण मिळते आणि आपल्याला फार्मॉलॉजिकल पण मिळते. त्याच्यामुळं ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याकरता एक पर्वणी, पॅरामाउंट म्हणजे पर्वणी थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. आणि हा स्पिरिच्युअल हर्ब आहे. त्याच्यामुळे DXM ची माणसं तुम्हाला हळू जे रागीट असतात, लोभी असतात, चिडचिडे असतात, ओके, जेलस असतात, ते जर DXM खाणार आहे, आर्जिजेल भरपूर खातायत, स्पिरुलिना भरपूर खातायत, दोन्ही भरपूर पितायत, यांच्यामध्ये तुमच्या स्वभावात ऑटोमॅटिक बदल झालेला दिसेल. प्रोडक्ट खाणाऱ्या लोकांच्यात, मीटिंग ऐकणाऱ्या नाही, फक्त मीटिंग बघणाऱ्या नाही, तर प्रोडक्ट खाणाऱ्यांच्या. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तो इन ह्युमन हिस्ट्री देअर हॅव ओनली बीन ancestral reports and traditional oriental saying about Ganoderma, but in the last few years clear scientist report and studies emerging. त्याच्यात काय काय टाकले आता आपण कंटेंट बघूया. पहिला कंटेंट, याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत. आणि अजून 3 वर्षापूर्वी 3 years ago we were aware of about 250 ऍक्टिव्ह म्हणजे डायरेक्ट बॉडीमध्ये जाऊन डायजेशन कामाला सुरुवात करतात. त्यातलं पहिलं असतं ॲडिनोसिन. ॲडिनोसिन काय आहे? ॲडिनोसिन is the regulator. It inhibits platelet aggregation, lowers blood cholesterol, and increases favorable lipids, directly enhances adrenal gland function. आता एक काय मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जे रक्त साकळतं, आपण बघितलं की नाही, रक्त घट्ट होतंय, हाय बीपी आहे, ऍस्पिरिनची गोळी मरेपर्यंत खा म्हणतात रक्त पातळ होण्याकरता. गरजच नाही ती गोळी खायची. म्हणजे आता चालू असेल तर तुम्ही खात बसा, पण जर मी रेग्युलर आर्जिजेल खात राहिलो तर माझं रक्त घट्ट होऊ शकतच नाही, आतमध्ये क्लॉटिंगच होणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं, आणि तुम्हाला हे माहितीये का, एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर ऍडमिट झाल्या पहिलं इंजेक्शन त्याला कुठला दवाखान्यात गेल्या ॲडिनोसिन. आणि ते आपल्या गॅनोडर्मामध्ये दररोज हार्ट आपण ओके करतोय, आर्जिजेल खाऊन, चहा पिऊन, कॉफी करून. त्यामुळं तुमचं हृदय सशक्त बनतंय, अजिबात घाबरायची काय सुद्धा गरज नाही. कोलेस्ट्रॉल तुमचं कधी वाढणारच नाही, त्याच्यामुळे रक्त कधी साकळणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा लिपिड प्रोफाईल, म्हणजे रक्ताचं स्ट्रक्चर, ह्युमक्टंट आपण बघितलं ना, T1 सेल, फायटर सेल, RBC काउंट, WBC काउंट, प्लेटलेट्स, ओके, ह्या सगळ्या वेल क्वालिटीमध्ये ठेवायचं काम करायला लागेल. याच्याशिवाय ऍड्रेनल ग्लँड हे किडनीच्या वरती असते बघा. ज्या लोकांचे सेक्स हार्मोन्स मध्ये कमजोर आहे, किंवा त्यांच्या अंगाला खास सुटायला लागते, चट्टे पडायला लागतात, काहीतरी अंगाशी आगाग व्हायला लागते, हे सगळं काय होतं? ऍड्रेनल ग्लँड मध्ये काहीतरी मिसफंक्शनिंग चालू आहे. मग मी जर आर्जिजेल खाल्लं तर माझे ऍड्रेनल ग्लँड म्हणजे किडनीचे फंक्शन, सेक्स हार्मोन्स, हे सगळं चांगल्यात चांगलं काम करायला लागेल. त्याच्यामुळे ऍड्रेनल ग्लँड जर चांगली झाली
तर इव्हन महिलांना उद्या जाऊन गायनिकचे प्रॉब्लेम येणार नाहीत, पुरुषांना स्पर्म काउंट, पंप प्रेशरचे प्रॉब्लेम सगळे चांगले व्हायला लागतील. आणि काय होईल, एंडोक्राईन बॅलन्स. म्हणजे आपण बघितलं ना, समजा काही महिला असतात, मग त्यांना थोडी मिशादाढीच दिसायला लागेल, किंवा त्यांचा आवाज पुरुषीच असायला लागतो, किंवा त्यांचे मंथली पिरियड सायकल्स नीट येत नाहीत, मागे पुढे होत राहतात, पोट दुखायला लागतं, क्रॅम्प यायला लागतो, थकवायला लागतो, केस जास्त गळायला लागतात, फटिगनेस येतो. हे अजिबात काय होणार नाही आरजीएल खाल्लं तर. त्यामुळं दिस प्रॉपर्टीज गिव्ह वन अ युथफुल, म्हणजे असं तारुण्यवर्धक आणि जोशपूर्ण लाईफ जर जगायचं असेल तर तुम्हाला खायला पाहिजे आरजीएल. त्याच्यामुळं सायकोलॉजी ऑफ प्लांट्स अँड फंगी हॅज नॉट येट बीन स्टडीड इन डिटेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं अर्ली रिसर्च दॅट फील दॅट ॲडिनोसिन, अर्ली रिसर्च फील दॅट ॲडिनोसिन मुळे एवढे सगळे फायदे तुमच्या बॉडीला होऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आरजीएल खायला सुरुवात करा. आरजीएल खायला परवडत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट कॉफी प्या. कॉफीमध्ये 18% आहे गॅनोडर्मा, चहामध्ये 2% आहे, आरजीएल मध्ये 100% गॅनोडर्मा आहे. हे झालं ॲडिनोसिन. त्याच्यानंतर अजून काय, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ट्रायटेट्रिपिनॉइड्स, हे दुसरा एक घटक असतो त्याच्यामधला. हे काय करतं, आर द बिल्डर्स. हे काय करतं, दे कंट्रोल अँटीजेन इन्क्लुडिंग ॲलर्जी आणि रिड्युसेस कोलेस्ट्रॉल अँड न्यूट्रल फॅट इन द बॉडी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमचं वजनदार माणसं जर तुम्ही असाल, 90-100 किलो वजन झालंय, कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय, ॲलर्जी आहे मला कशाच तरी, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीत असे अँटीजेन, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, रोग प्रतिरोध करणारे, म्हणजे तुमचं शरीर निरोगी करण्यासाठी तुम्हाला सशक्त बनवायला लागेल. तुमची ॲलर्जी घालवतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणतं, तुमचं वजन प्रमाणात करायला लागतं. आणि एवढंच नाही तर तुम्हाला पोटाचे आजार जर काय असतील, GI ट्रॅकचे आजार, तर पोटाचे आजार बरं करण्याकरता ते तुम्हाला जास्तीत जास्त मदत करतं ट्रायटेट्रिपिन. हे कशात आहे, आरजीएल मधलं कंटेंट आहे. आरजीएल मध्ये काय काय, पहिले सांगितलं ॲडिनोसिन, दुसरं सांगितलं ट्रायटेट्रिपिनॉइड्स, तिसरं काय आहे गॅनोडिक इसेन्स कंटेंट. हे काय करतं, रिजनरेटर. रिजनरेटर म्हणजे काय, they are group of acids whose molecular structure closely resembles steroid hormones, natural hormones आपण त्याला म्हणूया. they are hepatoprotective. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, बॉडीमध्ये कुठं ट्यूमर येत आहेत, गाठी तयार होत आहेत, किंवा तुम्हाला काहीतरी स्किनचा प्रॉब्लेम येतोय, स्किन एलिमेंट्स वर प्रॉब्लेम यायला लागतोय, आणि याच्यामुळं तुम्हाला सोरियासिस, ल्युकोडर्मा, एक्झिमा, खरूज, त्वचेचे आजार, हे जे काय असेल ते निघून जायला लागेल, आणि तुमच्या पेशी चांगल्या व्हायला लागतील, तुमची त्वचेचा रंग उजळायला लागेल. रिजनरेट हे करतं, तुमच्या खराब पेशी परत तयार करायला लागतं. ऑर्गॅनिक जर्मेनियम इज द बॅलन्सर. हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. सगळ्यांना वाटतं की नाही माझी पोरं खूप हुशार असायला पाहिजे. ऑर्गॅनिक जर्मेनियम सगळ्यात जास्त कशामध्ये आहे, अलोव्हेरामध्ये 200, लसणामध्ये 700, आरजी पावडर मध्ये 2000 ppm, जीएल मध्ये 6000 ppm. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, हे काय करतं, तुमच्या बॉडीतली ऑक्सिजन कंटेंट वाढवतं. ज्याच्यात ऑक्सिजन भरपूर, कोरोना नाही. कोरोना झाला की काय करायचे, मशीन चेक करायचे, किती ऑक्सिजन, 98 पाहिजे, 99 पाहिजे, बॅलन्स राहतोय का, अरे खाना आरजीएल मजबूत, ऑटोमॅटिक राहणार आहे तो. त्याच्यामुळं, आणि तुमच्या बॉडीचा इलेक्ट्रिकल बॅलन्स ते रेग्युलेट करण्याकरता मदत करतात. इलेक्ट्रिक चार्जेस तुम्ही बघितलंय का नाही, अचानक तुम्हाला करंट लागतो, अरे मला ते आठवलं बरं का, मला ते करायचंय बरं का. तल्लक बुद्धिमत्ता थोडक्यात त्याला आपण म्हणूया. ही करण्याकरता, तेज मेंदू करण्याकरता तुमची मुलं शाळेत हुशार असायला पाहिजे, तुमच्या लक्षात चांगलं राहायला पाहिजे. त्याच्याकरता तुमच्या मुलांना, महिलांना, आई वडिलांना, किंवा कंपनीत काम करता, कॉम्प्युटरवरती बसताय, आरजीएल मस्त खायलाच पाहिजे. पॉलिसॅकराइड्स आर द क्लीन्सर, स्वच्छता बॉडीतली करण्याकरता. augment the natural healing ability of the human body and create a strong immune system. म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्हाला फुफ्फुस स्वच्छ पाहिजे म्हणजे दमा होणार नाही, हार्ट क्लीन असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास होणार नाही, बीपीचा त्रास होणार नाही. महिलांचं गर्भाशय स्वच्छ असायला पाहिजे म्हणजे त्याच्यात उद्या जाऊन गाठी, फायब्रॉइड तयार होणार नाहीयेत. म्हणजे तुमचं पोट साफ असायला पाहिजे, पोटाची बिमारी होणार नाही. डायबिटीज, पॅनक्रियास चांगला असायला पाहिजे, इन्सुलिन चांगल्यात चांगलं निघायला लागेल. त्याच्यामुळं
सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डायबिटीस पॅन्क्रियास चांगली करण्यासाठी, ओके, तुमची ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढण्यासाठी तुमच्या बॉडीत पाहिजे पॉलिसॅकराइड्स, आणि हे पाचीच्या पाची घटक एकत्र असणारी एकमेव वनस्पती गॅनोडर्मा, म्हणून त्याला म्हणतात जडीबुटीचा राजा. ओके, आणि ह्याच्यामुळे काय होतं, तुमची इम्युनिटी चांगली वाढते, हाय बीपीचा आजार तुम्हाला कधी होणार नाही, तुम्हाला कावळीचा कधी त्रास होणार नाही, दमा, खोकला, सर्दी, कफ, ॲलर्जी, झोप न लागणे, इन्सोमनिया, निद्रानाश, इपिलेप्सी, फेफरे येणं, फर्टिगो, चालताना तोल जाणं, असे आजार असतील तर आरजे जेल खा, लवकरात लवकर तुम्ही बरं व्हायला लागाल. अजून काय, ऍडॉप्टोजेनिक इफेक्ट म्हणजे काय, आपण बघतो की नाही, व्होल्टेज स्टॅबिलायझर, व्होल्टेज वाढलो, व्होल्टेज कमी झालं की ते बॅलन्स करायचं काम करतं. तसा बीपी वाढला, बीपी कमी झाला, साखर वाढली, साखर कमी झाली, कोणतरी गेलं, मोठा ऍक्सिडेंट बघितला, काहीतरी अचानकच तुमची बँकच बंद पडली, उद्या म्हणले कामावरनं घरी जा, कामावर येणार नाही, आणि तुम्हाला शॉक बसायला नको, घरातलं कोणतरी दगावलं, टेन्शन लगेच यायला नको. त्याच्याकरता तुमची बॉडी सस्टेन व्हायला पाहिजे, स्ट्रेंथ असायला पाहिजे. त्याच्यामुळे गॅनोडर्मा हा अडॅप्टोजन आहे आणि हे बेनिफिशियरी आहे, ॲबिलिटी टू एंटर, प्रत्येक पेशीमध्ये जाऊन त्या पेशीला काय पाहिजे ते पुरवतं आणि त्याला रिपेअर करतं आणि लगेच परत वेस्टेज मटेरियल बाहेर पण काढायला लागतं. त्यामुळं ऋषी मशरूम इज टेकन फॉर अ लॉंग टाइम. तुम्ही जर भरपूर खात असाल तर तुमची बॉडी नॅचरली सुस्थितीत राहायला लागेल, तुमचे अवयव सगळे चांगलं काम करायला लागतील. कन्क्लुजन काय गॅनोडर्माचं, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ वर्ल्ड वेलनेस इज प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. अख्ख्या जगाचा प्रिन्सिपल की आजारांना रोका, आजार थांबवा, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, रोग मुक्त म्हणजे आजार यायलाच नको, म्हणून गॅनोडर्मा खायला सुरुवात करा. अँड डिसीज पॉसिबल बाय अपग्रेडिंग अवर ऑप्टिमल हेल्थ. हे कधी होईल, जर तुम्ही चांगलं शरीर ठेवलं तर. इज इन दिस इग्नोरंट इरा, आता आपण निष्काळजी झालोय सगळं, आपली लाईफस्टाईल अशी दगदग झाली, ताणतणाव सगळं पाहिजे, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, गाडी, बंगला, घर सगळंच पाहिजे, लाईफस्टाईल डिसीज वाढत चाललेत, आणि मग तुम्ही म्हणताय की मला अफोर्ड होत नाही गॅनोडर्मा, महाग आहे. पण आजार मोठे झाले तर परवडतील का, अजिबात परवडणार नाही. त्याच्यामुळं हे घ्या, मस्तपैकी खायला सुरुवात करा, याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. याचे रेफरन्स, रिसर्च पेपर सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे सगळं वाचा, याचा अभ्यास करा. आणि आता चॅप्टर नंबर 3 आपण उद्या घेऊ. जास्त शिकवलं तर तुम्हाला त्रास व्हायला लागेल. याचे टोटल 6 धडे आहेत, है की नाही. आपण आता 2 धड्यात शिकलो, बाकीचे आपण 2-2, उद्या 2, परवा 2 असं क्लिअर करायला सुरुवात करूया. ओके.